इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा दुसरा, कार्य आणि ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा. मुलांनो, पहा बरं, मी या ठिकाणी हे पुस्तक उचलून टेबलावर ठेवते. ही क्रिया करताना वस्तूने मूळ जागा सोडली का? हो. प्रत्येक काम करताना आपण बलाचा वापर करतो, त्यामुळे मूळ गोष्टीत बदल घडतो आणि मूळ गोष्टीत घडणारा बदल म्हणजेच कार्य असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण नेहमी कार्य आणि ऊर्जा या शब्दांचा उल्लेख करतो. कार्य म्हणजे काम आणि ऊर्जा म्हणजे शक्ती. कार्य आणि ऊर्जा हे शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. कारण कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी ऊर्जेची म्हणजेच शक्तीची आवश्यकता असते. आपण कोणतेही कार्य करत असलो तरी ऊर्जेची गरज असते. ते कार्य शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक कोणत्याही प्रकारचे असले तरीही ऊर्जेची आवश्यकता असतेच. कार्य. मुलांनो, बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामांच्या गुणाकारास कार्य असे म्हणतात. ऊर्जा. कार्य करण्याच्या क्षमतेस ऊर्जा असे म्हणतात. वरील कार्य आणि ऊर्जा यांच्या व्याख्येवरून हे शब्द कसे एकमेकांना पूरक आहेत हे तुम्हाला समजले असेलच. तर या पाठामध्ये आपण कार्य आणि ऊर्जा यांचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? या चित्रामध्ये एक मुलगी लिहिते आहे, एक मुलगी रिमोटचा वापर करते आहे, तर एक माणूस खांद्यावर सामान घेऊन जातो आहे आणि हा मुलगा चेंडू घेऊन खेळतो आहे. बरोबर. या सर्व घटनांमध्ये कार्य झालेले आहे. सामान्यपणे कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हटले जाते. आपण कोणतेही काम करत असताना शरीरातील ऊर्जेचा उपयोग केला जातो. चित्रामध्ये अभ्यास करणारी मुलगी जे कार्य करत आहे त्या कार्याला आपण मानसिक कार्य असे म्हणतो. भौतिक शास्त्रामध्ये कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. आता तुम्ही मला सांगा, शास्त्रीय दृष्टिकोनातून कार्य झाले असे आपण केव्हा म्हणतो? बाई, बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तर? अगदी बरोबर. उदाहरणार्थ, वस्तू उचलणे म्हणजेच एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाले तर शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे आपण म्हणतो. म्हणजेच वस्तूचे विस्थापन झाले की कार्य घडत असते. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आपण बलाचे प्रकार याआधी शिकलो आहोत. तर सांगा बरं, बलाचे प्रकार व त्यांची उदाहरणे कोणती आहेत? गुरुत्वीय बल, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय बल, दोन गतिमान विद्युत प्रभारातील बल, अणुकेंद्रकीय बल, अणुकेंद्रकातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांच्यातील बल. अगदी बरोबर. वस्तूचे विस्थापन. मुलांनो, सर्वसाधारणपणे वस्तूचे विस्थापन म्हणजे साध्या भाषेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होणे आणि ही हालचाल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. कसे ते या आकृतीवरून समजून घेऊ. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये मीनाक्षीला एक लाकडी ठोकळा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे. त्यावेळी तिने एफ एवढे बल लावले तर खर्च झालेली सर्व ऊर्जा त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का? हो बाई. मग मला सांगा, ती ऊर्जा कोणकोणत्या बळावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल? घर्षण बलावर आणि गुरुत्व बलावर. अगदी बरोबर. घर्षण व गुरुत्व बलावर मात करण्यासाठी मीनाक्षीने ऊर्जा वापरली आहे. या आकृतीत ब व क मध्ये काय दाखवले आहे? ब मध्ये मुलगी खेळण्याची गाडी ओढते आहे, तर क मध्ये एक गाडी दुसऱ्या गाडीला ओढते आहे. अगदी बरोबर. ब या आकृतीचे निरीक्षण केले तर ती मुलगी खेळण्याची गाडी ओढते आहे, पण तिने लावलेले बल आणि गाडीचे होणारे विस्थापन एकाच दिशेने नाहीये. आणि क या चित्रामध्ये एक गाडी दुसऱ्या गाडीला ओढते आहे, परंतु दोन्ही गाड्यांची दिशा मात्र एकसारखीच आहे.
म्हणजेच ब चित्रामधील मुलीने गाडीवर लावलेले बल व गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने होत नाही. तसेच क चित्रामध्ये मोठी गाडी लहान गाडीला ओढते आहे. यावेळेस सुद्धा बल व विस्थापन यांची दिशा सारखी नाही. म्हणजेच मोठी गाडी ज्या दिशेने जाते त्याच दिशेने लहान गाडी जात नाही. कारण थोड्या प्रमाणात का होईना लहान गाडीची दिशा वेगळी आहे. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावले गेलेले असते. अशा वेळेस जे कार्य घडते ते कसे काढायचे याचा आपण अभ्यास करूया. या चित्रात लहान मुलगी खेळण्यातील गाडी दोरीच्या मदतीने ओढताना आपल्याला दिसते आहे. परंतु ज्या वेळेस ती मुलगी गाडी ओढते आहे त्यावेळेस बल हे दोरीच्या दिशेने लावलेले दिसते आणि गाडी ही क्षितिज समांतर म्हणजेच पृष्ठभागावरून ओढली जाताना आपल्याला दिसत आहे. म्हणून या ठिकाणी झालेले कार्य काढायचे असेल तर बलाचे विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतर करावे लागेल. ते कसे रूपांतर करावे हे आपण पाहू. समजा प्रत्यक्ष लावलेले बल F मानू आणि विस्थापनाच्या दिशेतील बल F1 मानू. S हे विस्थापन आहे म्हणून झालेले कार्य हे खालील प्रमाणे असेल. W बरोबर F1S म्हणजेच वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. या ठिकाणी बल म्हणजेच F हे दोरीच्या म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलेले आहे. म्हणून आता आपण विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावले असल्यास जे कार्य घडून येते ते कसे काढतात ते पाहूया. F या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या सहाय्याने काढता येतो. त्यासाठी बाजूची आकृती पहा. यामध्ये विस्थापनासाठी लागलेले बल दिले आहे. कॉस थीटा बरोबर कोनालगतची बाजू कर्ण म्हणून कॉस थीटा बरोबर F1 छेद F म्हणून F1 बरोबर F कॉस थीटा. म्हणून बलाने झालेले कार्य खालील प्रमाणे सांगता येईल. W बरोबर F कॉस थीटा S. W बरोबर F S कॉस थीटा. आता या ठिकाणी थीटा याचे कार्याबद्दलचे जे विशिष्ट मूल्य आहे ते आपण खालील सारणीद्वारे अभ्यासूया. या ठिकाणी थीटाचे 0 मूल्य आहे म्हणजेच बलाचे कार्य धन आहे कारण बल व विस्थापन यांच्या दिशा समान आहेत. येथे थीटाचे मूल्य 90 आहे म्हणजेच या ठिकाणी बलाने केलेले कार्य 0 दाखवत आहे. कारण आकृतीत बघितले तर विस्थापन हे बलाला लंबरूप आहे. येथे थीटाचे मूल्य 180 आहे म्हणजेच बलाचे कार्य ऋण 1 दाखवत आहे. म्हणजेच कार्य हे अत्यंत कमी झालेले आहे कारण बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध दिसत आहेत. कार्याचे एकक. मुलांनो, आतापर्यंत आपण कार्याविषयी माहिती घेतली आहे. आता आपण कार्याच्या एककाविषयी जाणून घेऊया. सर्वसामान्य कार्य म्हणजे बल आणि बलाच्या क्रियेच्या रेषेत होणारे विस्थापन यांच्या परिणामाचा गुणाकार होय. तो सूत्राच्या रूपात असा मांडता येईल. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. SI पद्धत. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून SI पद्धतीत कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे. यालाच जूल असे म्हणतात. 1 जूल. जर 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असेल तर झालेले कार्य हे 1 जूल झाले असे म्हटले जाते. म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. आपण SI पद्धतीतील एककाविषयी माहिती घेतली. आता आपण CGS पद्धतीतील एककाविषयी माहिती पाहूया. CGS पद्धत. CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाइन तर विस्थापनाचे एकक सेंटीमीटर आहे. म्हणून कार्याचे एकक डाइन सेंटीमीटर आहे. यालाच आपण अर्ग असे म्हणतो. 1 अर्ग. 1 डाइन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग असते.
म्हणून 1 अर्ग बरोबर 1 डाईन गुणिले 1 सेंटीमीटर. मुलांनो, आता आपण जूल आणि अर्ग यामधील संबंध पाहणार आहोत. जूल आणि अर्ग यामधील संबंध: 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन व 1 मीटर बरोबर 10 वर्ग सेंटीमीटर हे आपणास माहिती आहे. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर आहे. तर 1 जूल बरोबर 10⁵ डाईन गुणिले 10चा वर्ग सेंटीमीटर बरोबर 10⁷ डाईन सेंटीमीटर आहे. म्हणजेच 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग. मुलांनो, अशा प्रकारे आपण जूल आणि अर्ग यातील संबंध समजून घेतला. धन, ऋण व शून्य कार्य. मुलांनो, आपण कार्य झाले असे म्हणतो, परंतु वैज्ञानिक भाषेमध्ये कार्य धन, ऋण किंवा शून्य झाले असे म्हटले जाते. तर आता आपण धन, ऋण आणि शून्य कार्य याविषयी माहिती पाहूया. या कार्यांपैकी सर्वप्रथम आपण धन कार्याविषयी जाणून घेऊया. धन कार्य: पदार्थांचे विस्थापन जेव्हा बलाच्या दिशेने होते त्यावेळी बलाने केलेले कार्य धन असते. म्हणजेच थीटा बरोबर 0° आहे. उदाहरणार्थ, एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर खाली पडत असताना गुरुत्व बलाच्या दिशेने कार्य होते. त्याचप्रमाणे बंद पडलेल्या गाडीला धक्का दिल्यानंतर ती गाडी जर समोरच्या दिशेने विस्थापित झाली तर कार्य हे धन कार्य होते. यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते. थीटा बरोबर 0°. त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. मुलांनो, धन कार्याची अजून काही उदाहरणं सांगा बरं. झाडावरून फळ खाली पडणं, खेळण्यातील चावीवाली गाडी चालवणं. छान. ऋण कार्य: पदार्थांचे विस्थापन हे जेव्हा बलाच्या विरुद्ध दिशेने होते तेव्हा केलेले कार्य ऋण असते. म्हणजेच थीटा बरोबर 180° आहे. उदाहरणार्थ, गतिमान गाडीला जर ब्रेक मारले किंवा शिडीवरून वर चढत गेले तर आपण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. म्हणजेच होणारे कार्य हे ऋण होते. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, थीटा बरोबर 180°, त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण कार्य असते. आता ऋण कार्याचे एखादे उदाहरण सांगा बरं. विहिरीतून कप्पीचा वापर करून दोरीने पाणी काढणे. बरोबर. शून्य कार्य: ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे शून्य कार्य असते. म्हणजेच थीटा बरोबर 90° आहे. उदाहरणार्थ, एखादा मोठा दगड हलवण्याचा प्रयत्न केल्यावरही दगडाचे विस्थापन झाले नाही तर ते कार्य शून्य असते. किंवा एखादा दगड आपण दोरीच्या टोकाला बांधतो व दोरी गोल गोल फिरवतो तेव्हा एक समान वर्तुळाकार केंद्रीय बल कार्यरत होते. म्हणून होणारे कार्य हे शून्य कार्य होते. म्हणजेच ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात, थीटा बरोबर 90°, त्यावेळी बलाने केलेले कार्य शून्य कार्य केले असे आपण म्हणतो. आता शून्य कार्याचे उदाहरण सांगा बरं. कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरणे. वा, छान. कार्यावर आधारित प्रयोग. मुलांनो, आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण कृती करून धन, ऋण व शून्य कार्य समजून घेऊ. यासाठी प्रथम एक प्लास्टिकचा कप घ्या. कपाच्या खालच्या बाजूस मध्यभागी एक छिद्र पाडा. त्या छिद्रामधून लांब दोरा दुहेरी करून वर घ्या आणि त्या दोऱ्याला जाड गाठ बांधा, जेणेकरून दोरा छिद्रातून आर पार जाणार नाही. त्यानंतर दोरीच्या दोन्ही मोकळ्या टोकांना एक एक नट बांधा. मुलांनो, आता कप टेबलावर ठेवून एका बाजूचा नट प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवा आणि दुसऱ्या बाजूचा नट आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे टेबलावरून खालच्या दिशेने सोडा. पहा काय झाले. कप हा दोरीच्या बाजूने म्हणजे टेबलाच्या कडेला खेचला जातो आहे.
असे झाले कारण दोरी व नट याद्वारे कपावर क्रिया करणारे बल, कप व टेबल तसेच टेबल व दोरा यांच्यामधील घर्षण बलापेक्षा जास्त आहे, म्हणून येथे धन कार्य झाले आहे. आता हा कप पुढे सरकत असताना ही पट्टी ठेवून कपास अडथळा निर्माण करा. आता पहा काय दिसते आहे, तर कप पुढे न सरकता जागेवर स्थिर राहिला आहे. असे झाले कारण कपाच्या विस्थापनाची दिशा व पट्टीने लावलेल्या बलाची दिशा परस्पर विरुद्ध आहेत, म्हणून येथे शून्य कार्य झाले आहे. आता आकृती क मध्ये दाखविल्याप्रमाणे कप टेबलावर ठेवून दोरीच्या दोन्ही बाजूला नट सोडून द्या. आता पहा बरे काय दिसते आहे. पहा कप मागे किंवा पुढे न सरकता एका जागेवर स्थिर राहिला आहे. असे झाले कारण कपावर कार्य करणारे एकूण बल शून्य आहे, म्हणून होणारे कार्यही शून्यच झाले. यावरून आपल्याला असे समजते की असंतुलित बलामुळे स्थिर वस्तूचे विस्थापन होते. मुलांनो, आता आपण आपली पृथ्वी व कृत्रिम उपग्रह यांच्यातील गुरुत्वीय बलाविषयी जाणून घेऊ. आपल्या पृथ्वीभोवती अनेक कृत्रिम उपग्रह वर्तुळाकार गतीने परिभ्रमण करत आहेत. उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्यामुळे गुरुत्व बलाने केलेले कार्य हे शून्य कार्य असते. भौतिक शास्त्रामध्ये विविध शाखांमध्ये संशोधनाचे कार्य चालते. यासाठी राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा दिल्ली म्हणजेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या संस्थेची संकल्पना 1943 मध्ये मांडण्यात आली. ही प्रयोगशाळा वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणाखाली कार्य करत आहे. या संस्थेद्वारे उद्योगांना आणि विकास कामात गुंतलेल्या संस्थांना मदत करण्यात येते. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे मापनाची राष्ट्रीय मानके प्रस्थापित करणे हा आहे. उदाहरणे. मुलांनो, आता आपण कार्यावर आधारित काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1. 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. गुरुत्वीय बल बरोबर 9.8 मीटर सेकंद वर्ग. सर्वप्रथम या उदाहरणामध्ये आपल्याला जे दिले आहे ते आपण लिहू. वस्तुमान बरोबर 20 किलोग्रॅम, विस्थापन बरोबर 10 मीटर, गुरुत्वीय बल बरोबर 9.8 मीटर सेकंद वर्ग. म्हणून F बरोबर mg म्हणजेच बल बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल. म्हणून F बरोबर m गुणिले g बरोबर 20 गुणिले वजा 9.8. म्हणून बल बरोबर वजा 196 न्यूटन. मुलांनो, या ठिकाणी वजा 9.8 घेतले आहे कारण वस्तू आपण उंचीवर घेऊन जातो, म्हणजेच बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आहे. म्हणून आपण 9.8 मीटर सेकंद वर्गला ऋणचिन्ह घेतले आहे. मग आता कार्य किती झाले आहे हे पाहूया. बल बरोबर वजा 196 न्यूटन. म्हणून कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन बरोबर वजा 196 गुणिले 10. म्हणून कार्य बरोबर वजा 1960 जूल, म्हणजेच वजा 1960 जूल इतके कार्य झाले आहे. इथे बलाची दिशा ही विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आहे, म्हणजे वस्तू ही 10 मीटर उंचीवर घेऊन जायची आहे, म्हणून ऋण हे चिन्ह दिले. उदाहरण 2. 5 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू 20 मीटर उंच उचलण्यास प्रयुक्त केलेले कार्य किती? सर्वप्रथम जे उदाहरणात दिले आहे ते लिहूया. वस्तुमान बरोबर 5 किलोग्रॅम, गुरुत्वीय बल बरोबर 9.8 मीटर सेकंद वर्ग. म्हणून बल बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल. म्हणून बल बरोबर 5 गुणिले 9.8 बरोबर 49. म्हणून आता आपण बलाने केलेले कार्य काढूयात. बल बरोबर 49 आहे. म्हणून कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. म्हणून कार्य बरोबर 49 गुणिले 20 बरोबर 980 जूल. म्हणजे 5 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू 20 मीटर उंच उचलण्यासाठी प्रयुक्त बलाने केलेले कार्य हे 980 जूल इतके आहे. उदाहरण 3.
प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल? कॉस 60 अंश बरोबर 1/2. सर्वप्रथम आपण उदाहरणामध्ये दिलेले सर्व लिहून घेऊया. थीटा बरोबर 60 अंश, बल बरोबर 100 न्यूटन आणि कार्य बरोबर 400 जूल. तर आपल्याला विस्थापन काढायचे आहे. W बरोबर कार्य, F बरोबर बल, S बरोबर विस्थापन गुणिले कॉस थीटा. म्हणून कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन गुणिले कॉस थीटा. म्हणून कार्य बरोबर 100 गुणिले S गुणिले 1/2 आणि कार्य दिले आहे 400/100 बरोबर 1/2 गुणिले S. या ठिकाणी आपण 400 ला 100 ने भागूया. 4 गुणिले 2 बरोबर विस्थापन, म्हणून विस्थापन बरोबर 8 मीटर, म्हणजेच वस्तूचे विस्थापन 8 मीटर एवढे होईल. ऊर्जा. मुलांनो, आता आपण ऊर्जा म्हणजे काय ते समजून घेऊ. सर्व सजीवांना ऊर्जेची आवश्यकता असते हे आपण शिकलो आहोत. परंतु काही घटक सजीव नसतानाही त्यांना ऊर्जेची गरज भासते. उदाहरणार्थ, मोटारसायकल चालण्यासाठी, घरातील विजेवर चालणाऱ्या दिव्यासाठी ऊर्जेची गरज भासते. आता तुम्ही मला सांगा, रोपं लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर काय होते? रोपे कोमेजून जातात. अगदी बरोबर. रोपांना, झाडांना ऊर्जा मिळाली नाही तर ती कोमेजून किंवा सुकून जातात. तसेच घरामध्ये टेप रेकॉर्डर किंवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरामधील भांडी किंवा आजूबाजूच्या वस्तूंची हालचाल होते. म्हणजेच या उपकरणांमध्ये ऊर्जा तयार होते. तुम्हाला बहिर्वक्र भिंग माहित असेल. ते बहिर्वक्र भिंग तुम्ही सूर्यप्रकाशात धरले आणि भिंगाच्या खाली कागद धरला तर तो जळतो. कारण ऊर्जेची निर्मिती भिंगाच्या व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने होते. म्हणूनच कागद जळतो. ऊर्जा म्हणजे पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता होय. कार्य आणि ऊर्जा हे एकमेकांना पूरक आहेत. म्हणून कार्य आणि ऊर्जेची एकके सारखीच आहेत. ऊर्जेचे एकक एमकेएस पद्धतीमध्ये जूल, न्यूटन मीटर, तर सीजीएस पद्धतीमध्ये अर्ग, डाइन सेंटीमीटर हे ऊर्जेचे एकक आहे. ऊर्जा ही आपल्याला विविध रूपात आढळून येते. यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत चुंबकीय ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणु ऊर्जा, सौर ऊर्जा अशी ऊर्जेची अनेक रूपे आहेत. तर आता आपण यांत्रिक ऊर्जेचे प्रकार अभ्यासणार आहोत. मुलांनो, यांत्रिक ऊर्जेचे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा असे 2 प्रकार आहेत. त्यांची आता आपण माहिती घेऊया. गतिज ऊर्जा. तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा क्रिकेट पाहतही असाल तेव्हा तुम्ही पाहिले असेल की वेगवान चेंडू स्टंपवर आदळतो तेव्हा काय होते? बाई, तेव्हा स्टंप खाली पडतो. अगदी बरोबर. तसेच कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यावर काय होते? सोंगटी पुढे सरकते. अगदी बरोबर. तुम्ही गोट्या खेळत असताना गोटीवर गोटी मारता, म्हणजेच गोटीवर गोटी आदळली तर काय होते? ती पुढे जाते. बरोबर. तर या सर्व उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येते की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळली तर स्थिर वस्तू जागा बदलते, म्हणजेच ती गतिमान होते. यावरून असे समजते की पदार्थांच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. याची काही अजून उदाहरणे सांगा. खेळण्याला चावी देऊन सोडले तर खेळणं चालतं. गलोलीचा रबर ताणून सोडला तर तो पुन्हा मूळच्या स्थितीत येतो. अगदी बरोबर. म्हणजेच एखाद्या बलाने एक वस्तू एस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv वर्ग या सूत्राने काढता येते. यातील m बरोबर वस्तुमान म्हणजेच मास
आणि v बरोबर वेग म्हणजे वेलॉसिटी आहे. उदाहरणार्थ, ब्रेक दाबले तर मोटारसायकल लगेच न थांबता थोड्या वेळाने थांबते. तसेच हातोड्याने खिळ्यावर ठोकले तर खिळा भिंतीत घुसतो. गतीच्या ऊर्जेला इंग्रजीमध्ये कायनेटिक एनर्जी असे म्हणतात. गतीज ऊर्जा बरोबर कार्य, म्हणून ke बरोबर F गुणिले S आहे. गतीच्या ऊर्जेचे समीकरण. मुलांनो, आता आपण गतीच्या ऊर्जेच्या समीकरणांचा अभ्यास करणार आहोत. गतीच्या ऊर्जेची समीकरणे. समजा m वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. u हा तिचा आरंभिक वेग आहे. येथे u बरोबर 0 आहे, कारण ती वस्तू स्थिर असून तिचा तो आरंभिक वेग आहे. त्या वस्तूवर F एवढे बल लावले तर a एवढे त्वरण निर्माण झाले. t कालावधीनंतर तिचा अंतिम वेग v झाला. या कालावधीत झालेले विस्थापन S आहे. म्हणून आता आपण वस्तूवर झालेले कार्य काढूया. वस्तूवर झालेले कार्य बल गुणिले विस्थापन म्हणजेच W बरोबर F गुणिले S. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण म्हणजेच F बरोबर ma. समीकरण 1. विस्थापन बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. या ठिकाणी आरंभिक वेग 0 आहे, म्हणून u बरोबर 0 घेऊया. म्हणून S बरोबर 0 अधिक 1/2 at वर्ग. समीकरण 2. म्हणून बल बरोबर ma गुणिले 1/2 at वर्ग. समीकरण 1 व 2 वरून बल बरोबर 1/2 m at वर्ग. समीकरण 3. न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणावरून v बरोबर u अधिक at. म्हणून v बरोबर 0 अधिक at म्हणून v बरोबर at, कारण 0 व at ची बेरीज केली. म्हणून v वर्ग बरोबर at वर्ग. समीकरण 4. म्हणून बल बरोबर 1/2 mv वर्ग. समीकरण 3 व 4 वरून गतीज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. म्हणून ke बरोबर W. म्हणून ke बरोबर 1/2 mv वर्ग. अशा प्रकारे आपण गतीज ऊर्जेचे सूत्र समीकरणाने स्पष्ट करू शकतो आणि एकूण झालेले कार्य काढू शकतो. आता आपण गतीज ऊर्जा काढण्यासाठी एक उदाहरण पाहूया. उदाहरण. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने उंचावरून खाली पडत असेल तर त्यामध्ये किती गतीज ऊर्जा असेल? सर्वप्रथम या उदाहरणामध्ये जे दिलेले आहे ते लिहून घेऊया. वस्तुमान बरोबर 250 ग्रॅम, म्हणून m बरोबर 0.25 किलोग्रॅम आहे, कारण 250 ग्रॅमचे आपण किलोग्रॅम मध्ये रूपांतर केले. v बरोबर 2 मीटर प्रति सेकंद. आता गतीज ऊर्जेच्या सूत्रात किमती लिहू. ke बरोबर 1/2 mv वर्ग. म्हणून ke बरोबर 1/2 गुणिले 0.25 गुणिले 2 वर्ग बरोबर 0.5 जूल आहे. म्हणून 0.5 जूल इतकी गतीज ऊर्जा असेल. मुलांनो, एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास तिची गतीज ऊर्जा चौपट होते. स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी. मुलांनो, आता आपण स्थितीज ऊर्जेविषयी माहिती करून घेऊया. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. तसेच दाबलेली स्प्रिंग सोडली. या वाक्यांमध्ये ताणलेल्या, उंचावर, दाबलेली हे शब्द त्या वस्तूची स्थिती दर्शवतात. धनुष्यातून बाणाचे सुटणे, उंचावरचे पाणी खाली असलेल्या नळातून येणे, तसेच दाबलेली स्प्रिंग पूर्ववत होणे, या सर्व क्रिया होताना वस्तू गतिमान होत आहेत. मग मला सांगा, या वस्तू गतिमान होण्यासाठी त्यांना ऊर्जा कुठून मिळाली असेल? बाह्य वस्तूंमध्ये त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ऊर्जा असते.
आणि त्या वस्तू गतिमान होताना त्यातील ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होते. बरोबर. बरं मला सांगा, जर या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का? नाही. बरोबर. त्या स्थितीत या वस्तू नसत्या तर त्यांचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाले नसते आणि त्या गतिमान झाल्या नसत्या. यावरून आपल्याला असे समजते की पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्हाला चावीचे घड्याळ माहित असेल. या घड्याळाच्या आत चावीमुळे स्प्रिंग गुंडाळलेली असते, म्हणजेच त्या स्प्रिंग मध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते. चावी दिली की स्प्रिंग गुंडाळली जाते. ती हळूहळू सुटू लागली की घड्याळाचे काटे गतिमान होतात. त्याचप्रमाणे चावी देऊन चालणारे खेळणे. स्थितिज ऊर्जेला इंग्रजीत पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतात. थोडक्यात स्थितिज ऊर्जा म्हणजे वस्तूत तिच्या विशिष्ट स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा असते. स्थितिज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची, म्हणजेच पीई बरोबर mgh या सूत्राने काढतात. यातील m म्हणजे वस्तुमान म्हणजेच मास, g म्हणजे गुरुत्व बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि h म्हणजे उंची म्हणजेच हाईट आहे. अशा प्रकारे या सूत्राच्या सहाय्याने आपण स्थितिज ऊर्जा काढू शकतो. रोहन, आता हा खडू घे आणि जमिनीपासून साधारण 5 सेंटीमीटर उंचीवर धरून खाली सोडून दे. त्यानंतर सरळ उभा राहा आणि आता हा खडू सोडून दे. आता मला सांग, दोन्ही वेळेस खडू जमिनीवर सोडल्यानंतर तुला काय फरक दिसून आला? बाई उभे राहून जमिनीवर सोडलेला खडू हा 5 सेंटीमीटर वरून सोडलेल्या खडूपेक्षा जमिनीवर जोरात आदळला. बरोबर. म्हणजेच वस्तू जेवढ्या उंचीवर असेल तितकी त्यामध्ये स्थितिज ऊर्जा जास्त सामावलेली असते आणि स्थितिज ऊर्जा जास्त असल्याने गतिज ऊर्जाही वाढत जाते. स्थितिज ऊर्जेचे समीकरण. मुलांनो, आता आपण स्थितिज ऊर्जेचे समीकरण पाहूया. m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी mg एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. यावेळी जे कार्य घडून येते ते आपण पुढील प्रमाणे काढू शकतो. सर्वप्रथम आपण कार्याचे सूत्र लिहून त्यामध्ये किमती लिहूया. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, म्हणून W बरोबर mg गुणिले h, म्हणून W बरोबर mgh. म्हणून विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितिज ऊर्जा बरोबर Pe बरोबर mgh, म्हणजेच W बरोबर Pe. Pe म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. विस्थापनामुळे mgh एवढी स्थितिज ऊर्जा वस्तूत सामावलेली आहे. आता आपण काही उदाहरणे सोडवूयात. उदाहरण: 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितिज ऊर्जा किती असेल? सर्वप्रथम या उदाहरणामध्ये ज्या किमती दिल्या आहेत त्या लिहून घेऊया. उंची बरोबर 10 मीटर, वस्तुमान बरोबर 500 किलोग्रॅम, गुरुत्व बल बरोबर 9.8 मीटर सेकंद वर्ग आहे. तर स्थितिज ऊर्जेचे सूत्र वापरून किमती लिहूया. म्हणून स्थितिज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची, Pe बरोबर mgh. म्हणून स्थितिज ऊर्जा बरोबर 10 गुणिले 9.8 गुणिले 500, म्हणून Pe बरोबर 49,000 जूल. म्हणून 49,000 जूल इतकी स्थितिज ऊर्जा पाण्यामध्ये साठवलेली आहे. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूयात. जमिनीपासून 2 मीटर उंचीवर असणाऱ्या 5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूची स्थितिज ऊर्जा किती असेल? सर्वप्रथम उदाहरणामध्ये दिलेल्या किमती पहा. उंची बरोबर 2 मीटर, वस्तुमान बरोबर 5 किलोग्रॅम, गुरुत्व बल बरोबर 9.8 मीटर सेकंद वर्ग आहे. म्हणून प्रथम आपण स्थितिज ऊर्जेच्या सूत्रात ह्या किमती लिहूया.
स्थितीज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची म्हणजेच पीई बरोबर mgh. म्हणून स्थितीज ऊर्जा बरोबर 5 गुणिले 9.8 गुणिले 2 बरोबर 49 गुणिले 2 बरोबर 98 जूल. म्हणून 5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूची स्थितीज ऊर्जा 98 जूल इतकी असते. मुलांनो, आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीमध्ये अजय आणि अतुल नावाची 2 मुले उभी आहेत. ते दोघे ज्या ठिकाणावर उभे आहेत तेथून त्यांना टेबलावर ठेवलेल्या m वस्तुमानाच्या चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितली आहे. त्यांची उत्तरे काय येतील? ती वेगळी असतील का? पहा, अजय सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा बरोबर mgh1 आहे आणि अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा बरोबर mgh2 आहे. m हे चेंडूचे वस्तुमान आहे. या ठिकाणी अजय सापेक्ष व अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा वेगवेगळी आहे. कारण अजय व अतुल यांच्या उंचीची ठिकाणे वेगवेगळी आहेत. म्हणून दोघांचीही सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा वेगवेगळी येईल. स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा यातील फरक आपण समजून घेऊ. स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. 1. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात व वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा म्हणतात. 2. स्थितीज ऊर्जा दुसऱ्या पदार्थात ट्रान्सफर करता येत नाही. गतीज ऊर्जा दुसऱ्या पदार्थात व वस्तूत ट्रान्सफर करता येते. 3. स्थितीज ऊर्जेवर वातावरणाचा परिणाम होत नाही. गतीज ऊर्जेवर वातावरणाचा परिणाम होतो. 4. पीई बरोबर mgh, ke बरोबर 1/2 mv वर्ग. ऊर्जा रूपांतरण. मुलांनो, आता आपण ऊर्जेचे रूपांतरण कसे होते ते जाणून घेऊया. आपण पाहिले की एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतरण दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते. स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत तर गतीज ऊर्जेचे रूपांतर स्थितीज ऊर्जेत होते. मग आता मला सांगा, ऊर्जेचे कोणकोणते प्रकार आहेत? उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. छान. ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. उदाहरणार्थ, जलविद्युत केंद्रामध्ये धरणाच्या साठवलेल्या पाण्याला मोठ्या नळाच्या सहाय्याने गतीज ऊर्जा प्राप्त करून देऊन त्यांच्या सहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत तर अणु ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. दिवाळीत फटाके वाजल्यानंतर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी, प्रकाश व उष्णता ऊर्जांमध्ये होते. विजेवर चालणाऱ्या पंख्यामध्ये बटन चालू केले की विद्युत ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते. पंखा फिरू लागतो. इस्त्री सारख्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. मुलांनो, आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते. प्रकाश ऊर्जेचे प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या मदतीने विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. तसेच विद्युत ऊर्जेचे तापकाच्या मदतीने उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. तापयुग्माच्या मदतीने उष्णता ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे ध्वनिवर्धक मदतीने ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. ध्वनी ऊर्जेचे सूक्ष्म श्रवणीच्या मदतीने विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे इंजिन, पंख्याच्या मदतीने यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे विद्युत दिव्याच्या मदतीने प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते. प्रकाश ऊर्जेचे प्रकाशीय घट सौर घटाच्या मदतीने परत विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते. अशा प्रकारे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम.
मुलांनो, आता आपण ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाविषयी माहिती घेऊ. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ऊर्जा ही आजच्या जीवनामध्ये सर्वच सजीव निर्जीव गोष्टींसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ऊर्जेचा वापर जपून करावा. ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. त्यामुळे विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य आहे. मुलांनो, आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण दोरा, नटबोल्ट घेऊन समान उंचीचे 2 दोलक तयार करूया. तसेच आता एक दोरा घेऊन समान उंचीवर 2 दोलक आकृतीत दाखवल्याप्रमाणे बांधूया. हे दोलक बांधताना एक काळजी घ्यायची की ते दोलक आंदोलित झाल्यावर म्हणजे हल्ल्यानंतर एकमेकांना लागता कामा नयेत. आपण आता यातील एका दोलकाला आंदोलित करूया. सांगा बरं, या दोलकामध्ये तुम्हाला काय दिसून आले? एक दोलक हलवला, त्या दोलकाची गती कमी झाल्यावर दुसरा दोलकही हलायला लागला. बरोबर. हलवलेल्या म्हणजेच आंदोलित केलेल्या दोलकाची गती कमी होऊन दुसरा दोलक जो स्थिर आहे तो हळूहळू गतिमान झाला. म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकाला प्राप्त झाली. यावरून आपल्याला असे समजले की ऊर्जा नष्ट होत नाही. मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. आता आपण गुरुत्वाकर्षण या संकल्पनेशी संबंधित असणाऱ्या मुक्त पतन या घटकाची माहिती पाहणार आहोत. एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास ती पृथ्वीकडे परत येते. कारण पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. म्हणजेच एखादी वस्तू उंचावरून सोडलेली असता फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळेच ती वस्तू खाली येते. या क्रियेलाच मुक्त पतन असे म्हणतात. आता आपण m वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे h एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतिज व स्थितीज ऊर्जा पाहूया. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा A हा बिंदू जमिनीपासून h उंचीवर आहे. m वस्तुमान असलेली वस्तू A बिंदूपासून B बिंदूपर्यंत आली असता ती x एवढे अंतर जाते. C हा बिंदू जमिनीवर आहे. तर वस्तूची A, B व C बिंदूपाशी असणारी ऊर्जा आपण पाहूया. वस्तू A या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग बरोबर 0 आहे. म्हणून गतिज ऊर्जा ke बरोबर 1/2 वस्तुमान गुणिले वेग वर्ग बरोबर 1/2 mu वर्ग. म्हणून ke बरोबर 0. स्थितीज ऊर्जा बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची म्हणजेच pe बरोबर mgh. आता आपण गतिज आणि स्थितीज ऊर्जा एकत्र करूयात. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा बरोबर 0 अधिक वस्तुमान गुणिले गुरुत्व बल गुणिले उंची म्हणजेच ke अधिक pe बरोबर 0 अधिक mgh. म्हणून एकूण ऊर्जा te बरोबर mgh. समीकरण 1. वस्तू B या बिंदूपाशी असताना म्हणजे वस्तू x अंतर पार करून B पाशी येते तेव्हा तिचा वेग vb हा मानू. आरंभिक वेग बरोबर 0, विस्थापन बरोबर x आणि त्वरण बरोबर g आहे. म्हणून आता आपण सूत्रात किमती लिहूया. v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as, vb वर्ग बरोबर 0 अधिक 2gx म्हणून vb वर्ग बरोबर 2gx. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mvb वर्ग बरोबर 1/2 m 2gx. म्हणून ke बरोबर mgx. B या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची बरोबर h वजा x आहे. म्हणून स्थितीज ऊर्जा बरोबर mg h वजा x म्हणून pe बरोबर
mgh वजा mgx. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. म्हणून TE बरोबर KE अधिक PE बरोबर mgx अधिक mgh वजा mgx. म्हणून TE बरोबर mgh. समीकरण 2. वस्तू C या बिंदूपाशी असताना म्हणजेच जमिनीवर पोहोचल्यावर तिचा वेग vc होतो. या ठिकाणी आपल्याला काय दिले हे आपल्याला माहित आहे. आरंभिक वेग बरोबर 0, विस्थापन बरोबर h आणि त्वरण बरोबर g. म्हणून v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. म्हणून vc वर्ग बरोबर 0 अधिक 2gh. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mvc वर्ग बरोबर 1/2 m 2gh. म्हणून ke बरोबर mgh. आता C या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची बरोबर 0 आहे. म्हणून स्थितिज ऊर्जा बरोबर mgh बरोबर 0. एकूण ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. म्हणून TE बरोबर KE अधिक PE. म्हणून TE बरोबर mgh. समीकरण 3. म्हणजेच या समीकरण 1, 2 व 3 वरून A, B व C बिंदूपाशी एकूण ऊर्जा स्थिर आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितिज ऊर्जा असते व ती वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितिज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होत जाते. जमिनीवर पडत असताना स्थिती C पूर्ण स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही स्थितिज ऊर्जे इतकीच असते. म्हणून TE बरोबर PE अधिक KE. जसे बिंदू A वर TE बरोबर mgh अधिक 0 बरोबर mgh. बिंदू B वर TE बरोबर mgx अधिक mg h वजा x बरोबर mgh. आणि बिंदू C वर TE बरोबर 0 अधिक mgh बरोबर mgh. म्हणजेच यावरील सर्व निष्कर्षावरून आपल्याला असे समजले की m वस्तुमान असलेली वस्तू जी या स्थिर गुरुत्व त्वरणाने खाली पडते तेव्हा तिच्यावर क्रिया करणारे हवेचे घर्षण बल तसेच हवेमुळे असलेले बल जास्त आहे असे मानल्यास त्या वस्तूची अंतिम गतिज ऊर्जा बरोबर सुरुवातीची ऊर्जा बरोबर एकूण ऊर्जा या एकसारख्याच असतात. शक्ती. मुलांनो, आता आपण स्थितिज व गतिज ऊर्जेची शक्ती या घटकाविषयी जाणून घेऊया. शक्ती म्हटले की ताकद असा शब्दप्रयोग आपल्याला आठवतो. शक्तीला इंग्रजीत पॉवर असे म्हणतात. तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्याच गतीने तुमचे वडील जिना चढतील का? नाही. बरोबर. आणि गच्चीवरील पाण्याची टाकी तुम्ही बादलीने भराल की मोटरच्या सहाय्याने? बाई, मोटरच्या सहाय्याने टाकी भरणे सोपे जाईल. छान. समजा राजश्री, यश व रणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे. राजश्री मोटारीने, यश सायकलीने आणि रणजित पायी गेला आणि जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडला असेल तर यापैकी कोण अगोदर आणि कोण शेवटी पोहोचेल? बाई, राजश्री अगोदर पोहोचेल, कारण सायकल किंवा पायी जाण्यापेक्षा मोटारीची शक्ती जास्त आहे आणि रणजित सर्वात शेवटी पोहोचेल. अगदी बरोबर. आता आपण जी उदाहरणे पाहिली त्यांचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की प्रत्येक उदाहरणामध्ये घडून येणारे कार्य हे एकसारखेच आहे, पण ते कार्य करण्यासाठी वापरलेली शक्ती मात्र वेगळी आहे. जसे पाण्याची टाकी बादलीने भरण्यापेक्षा मोटरने सहज भरता येते, कारण मोटरची शक्ती ही आपल्या शक्तीपेक्षा जास्त आहे. तर टेकडीवर राजश्री अगोदर पोहोचेल, कारण सायकल व पायी जाण्यापेक्षा मोटारीची शक्ती जास्त आहे.
म्हणजेच प्रत्येकाला किंवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ वेगळा आहे. तसेच कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण हे शक्तीने व्यक्त केले जाते. म्हणून कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. MKS पद्धतीत शक्तीचे एकक जूल सेकंड वॅट असे संबोधतात, पण W या अक्षराने दर्शवतात. तर CGS मध्ये अर्ग सेकंद हे एकक आहे. शक्ती काढण्याचे सूत्र. शक्ती बरोबर कार्य छेद काल म्हणजेच P बरोबर W छेद T. कार्याचे SI एकक जूल आहे, म्हणून शक्तीचे एकक जूल प्रति सेकंद असे आहे. यालाच वॅट असे म्हटले जाते. 1 वॅट बरोबर 1 जूल सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये बरीच मोठी यंत्रे असतात. त्यांना लागणारी शक्ती खूप जास्त असते. त्यामुळे या औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर या एककाचा वापर केला जातो. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य. ते खालील प्रमाणे काढता येईल. 1 किलोवॅट तास बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 तास बरोबर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद. या ठिकाणी एका तासाचे सेकंदात रूपांतर केले आहे, म्हणून आपण 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद यांचा गुणाकार करूया, बरोबर 36 लाख जूल. आता आपण अश्वकर्तामध्ये 36 लाख जूल लिहूया. 1 किलोवॅट तास बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट तास या एककातच मोजली जाते, म्हणून 1 किलोवॅट तास बरोबर 1 युनिट आहे. जेम्स वॅट. मुलांनो, तुम्हाला हे माहित असायला हवे की स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केला होता. मुलांनो, आता आपण शक्तीवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूयात. उदाहरण 1. स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती आहे? सर्वप्रथम आपण या उदाहरणात दिलेल्या किमती लिहूया. वस्तुमान बरोबर 20 किलोग्रॅम, उंची बरोबर 5 मीटर, वेळ बरोबर 40 सेकंद आहे. म्हणून स्वरालीस लावावे लागलेले एकूण बल काढूया. बल बरोबर वस्तुमान गुणिले गुरुत्वीय बल म्हणजेच F बरोबर mg बरोबर 20 गुणिले 9.8 म्हणून बल बरोबर 196 न्यूटन आहे. आता आपण स्वरालीने 5 मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य काढूयात. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजेच W बरोबर Fs बरोबर 196 गुणिले 5 बरोबर 980 जूल. म्हणून शक्ती बरोबर कार्य छेद वेळ म्हणजेच P बरोबर W छेद T बरोबर 980 छेद 40. आता 980 ला 40 ने भागूया, म्हणून स्वरालीची शक्ती बरोबर 24.5 वॅट इतकी आहे. उदाहरण 2. 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते? सर्वप्रथम आपण या उदाहरणात दिलेल्या किमती लिहूया. शक्ती बरोबर 25, कार्य बरोबर 0.025 किलो वॅट. म्हणून ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल बरोबर 0.025 गुणिले 10 बरोबर 0.25 किलोवॅट तास.
तर एका दिवसात 0.25 किलोवॅट तास इतकी वीज वापरली जाते. मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये कार्य, ऊर्जा तसेच ऊर्जा अक्षयतेचा नियम, मुक्तपतन अशा विविध घटकांचा सखोल अभ्यास केला आहे. आपण सर्वांनी ऊर्जा वाचवली पाहिजे, म्हणजेच अतिशय काळजीपूर्वक आपण ऊर्जेचा वापर केला पाहिजे.